Dear friends, next article of this chapter is structure of human heart. तुमचं आमचं हार्ट, अतिशय महत्त्वाचं हार्ट, आपलं हृदय, याचा आज आपण स्टडी करणार आहोत. You know, circulatory system of human consists of three main components like blood vessels and heart. आपण ब्लडचा स्टडी केला, ब्लड व्हेसलचा स्टडी केला. आता थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंटचा आपण स्टडी करत आहोत, स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. कुठं आहे हार्ट? इट इज प्रेझेंट इन थोरॅसिक कॅव्हिटी. त्यालाच आपण दोन लंगच्या मध्ये इथं आहे, त्याला आपण मेडिस्टेनियम असं म्हणतो. सो इट इज प्रेझेंट इन थोरॅक्स इन बिटवीन टू लंग्स, मेडिस्टायनम त्याला आपण म्हणतो. या हार्टचं वेट किती आहे? जर मेलचा विचार केला in male it is about 300 grams in weight, while in female it is about 250 grams in weight. म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये हार्टच्या वेट मध्ये थोडासा डिफरन्स आहे. या हृदयाचं स्ट्रक्चर आपण स्टडी करतोय, परंतु या हृदयाविषयी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये भरपूर काय काय म्हटलं जातं. सिनेमा इंडस्ट्रीचं हृदय कल्चरच्या दृष्टीनं ते ठीक आहे, सगळी सिनेमा इंडस्ट्री हृदयावर चालते, पण सायंटिफिक दृष्ट्या हृदयामध्ये तशा प्रकारे कुठलंही काम केलं जात नाही. जर त्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो, हिरो हिरोईनला म्हणतो मैंने दिल तुझको दिया, पण रियालिटी मध्ये हृदय कोणी कोणाला जिवंत असेपर्यंत देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माधुरी दीक्षित म्हणते धक धक करने लगा. हृदयावरती किती 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 सुंदर गाणी आपल्या बनवलेली आहेत. आपण बाहेर पाहतो काही जण महाभाग या हृदयाचं असा एक ड्रॉइंग करतात, त्यातून बाण घातलेला दाखवतात. अरे किती किती त्या हृदयाचे हाल करतात. मुळात यातलं काहीही काम हृदय करत नाही. त्याचं काम एकच आहे, टू रिसीव दी ब्लड अँड टू पंप दी ब्लड बाय प्रेशर. शिस्तीत ब्लड रिसीव करणं आणि प्रेशरनं ब्लड पंप करणं, असंच काम फक्त आपलं हृदय करतं. याच्या व्यतिरिक्त आपल्या हार्टमध्ये काहीही दुसरं काम केलं जात नाही. जे सगळ्या समजा हृदयाचे कप्पे आहेत, तर या कप्प्यात याला ठेवतो, हिला ठेवतो, वगैरे वगैरे काही नाही. To receive the pure and impure blood, to pump the pure and impure blood, this is only function of our heart. So it is pumping organ in our circulatory system. दोन लंगच्या मध्ये थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आपलं हार्ट ठेवलेलं आहे, त्याला मेडिस्टेनियम म्हणतो आपण.
इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीचे काही पार्ट एक्टोडर्म, काही पार्ट मेसोडर्म, काही पार्ट एंडोडर्म पासून बनलेले असतात. त्यापैकी आपलं हार्ट मेसोडर्मल ओरिजिन असलेलं आहे. इट इज स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. थोडंसं इथं सेंटरलाच आहे ते, पण थोडंसं डाव्या बाजूला त्याचा अपेक्स जो आहे तो थोडासा टिल्ट झालेला आहे डाव्या बाजूला. मेजॉरिटी लोकांमध्ये डाव्या बाजूला टिल्ट झालेलं आहे. रेअरली काही लोकांमध्ये उजव्या बाजूला सुद्धा होऊ शकतं, बट इट इज अ रेअर कंडिशन. डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी तुम्हाला माहिती आहे. या हार्ट वरती जे कव्हरिंग्स आपल्याला दिसतात त्या कव्हरिंगला म्हणायचं पेरिकार्डियम. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये सर्व बाजूनी प्रोटेक्शन आहे थोरॅसिक केजचं, परंतु तरीही त्या हार्ट भोवती स्वतःचं एक कव्हरिंग आहे. त्या कव्हरिंगला म्हणायचं पेरिकार्डियम. या पेरिकार्डियम मध्ये बाहेरचा थर आहे त्याला आपण म्हणतो फायब्रस पेरिकार्डियम, आणि आतला जो आहे त्याला आपण म्हणतो सिरस पेरिकार्डियम. And this serous pericardium is differentiated into outer parietal layer and inner visceral layer. इथं बाहेर दाखवलेलं आहे फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. त्यातलं सिरस पेरिकार्डियम जे आहे ते पुन्हा डिफरन्शिएट झालेलं आहे इनटू कशामध्ये? इट इज डिफरन्शिएटेड इनटू परायटल पेरिकार्डियम अँड व्हिसरल पेरिकार्डियम. या दोघांच्या मध्ये इथं जी स्पेस आहे त्या स्पेसला आपण म्हणतो पेरिकार्डियल कॅव्हिटी. And this space is filled by pericardial fluid. साधारण 15 ml एवढं यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड असतं. फ्रिक्शनलेस मोमेंट व्हाव्यात, हार्ट मॉइस्ट राहावं, लुब्रिकेशन प्रोव्हाइड करता यावं, शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करता यावं, याच्यासाठी त्याच्यामध्ये पेरिकार्डियम मध्ये पेरिकार्डियल फ्लुइड 15 ml एवढं असतं. तर हार्टच्या भोवती अशा प्रकारचे कव्हरिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या हार्ट भोवती हार्टचे स्वतःचे काही वॉल सुद्धा असतात, कव्हरिंग सुद्धा असतात. समजा हे हार्ट आपण विचारात घेतलं तर यामध्ये हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ब्रॉड बेस, आणि हा त्याचा आहे अपेक्स. ब्रॉड बेस वरती आहे, अपेक्स खाली आहे. आपण एखाद्याला ग्रामीण भाषेमध्ये, ग्रामीण टर्मिनॉलॉजी मध्ये उलट्या काळजाचा असा शब्द वापरतो, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकाचं तसंच आहे. दिस इज द ब्रॉड बेस
and this is narrow apex, and this apex is slightly tilted towards left side. लेफ्ट साइडला थोडंसं टिल्ट झालेलं आहे. या हार्ट मध्ये स्वतःचे कव्हरिंग आहेत. सर्वात बाहेरचं कव्हरिंग जे आहे त्याला आपण म्हणतो इपिकार्डियम. इपिकार्डियम. इपिकार्डियमच्या आत दुसरा लेयर आहे, वॉल आहे याचा, त्याला आपण म्हणतो मायोकार्डियम. आणि आणखी एक त्याच्या आत लेयर पाहायला मिळतो, त्याचं आवरण पाहायला मिळतं. हे कव्हरिंग जे आहे तिसरं कव्हरिंग त्याला आपण म्हणतो एंडोकार्डियम. So heart itself covered by three coverings like epicardium, myocardium and endocardium. यापैकी हा जो मायोकार्डियम आहे तो पार्ट अतिशय अतिशय महत्वाचा आहे. कारण आपल्या ज्या मसल्स आहेत, कोणत्या कार्डियाक मसल्स विच आर प्रेझेंट इन धिस मायोकार्डियम, या मायोकार्डियम मध्येच आहेत. त्याचबरोबर इथं आपल्याला ग्रूव्ज दिसतात. ही ट्रान्सवर्स ग्रूव्ह आपल्याला दिसते, ही लॉन्जिट्युडनल ग्रूव्ह दिसते. आणि त्यामुळं आपण आपलं हार्ट 4 चेंबर मध्ये डिवाइड झालं असं सांगू शकतो. 4 चेंबर मध्ये ते डिवाइड झालं असं आपल्याला सांगता येतं, कारण त्या ठिकाणी ग्रूव्ज आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी ग्रूव्ज दिसतात. आणि त्यामुळं हे 2 कंपार्टमेंट्स म्हणजे ऑरिकल्स आणि हे 2 कंपार्टमेंट्स म्हणजे व्हेंट्रिकल्स, अशा 4 कंपार्टमेंट 4 चेंबर मध्ये ह्यूमन हार्ट डिवाइड झालेलं आहे. त्यानंतर इथं आपण पाहतोय या हार्ट मध्ये ओपन होणाऱ्या वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स आहेत, तिथून अराइज होणाऱ्या वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स आहेत. या बाजूला लंग आहे, या बाजूला लंग आहे, दोन्ही बाजूला 2 लंग्स आहेत. खाली डायफ्रॅम नावाचा पडदा आहे आणि या सगळ्या ब्लड व्हेसल्स इथं दिसतात आपल्याला. आता ब्लड व्हेसल आणि इतरांचा विचार आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट या आर्टिकल मध्ये करूया. इथं जर पाहिलं तर तुम्हाला हे 2 दिसतात, ते ऑरिकल्स आहेत आणि हे 2 व्हेंट्रिकल्स आहेत. आपण या फिगरकडे नंतर येऊ, त्याच्या अगोदर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो हे सर्व कंपार्टमेंट किंवा हे सर्व पार्ट्स. इथं जर आपण पाहिलं, पुन्हा वेगळी डायग्राम आपण यासाठी काढू. This is human heart. यामध्ये 4 चेंबर्स जे दिसतात, these are 2 ऑरिकल्स.
The auricles looks like a ear of dogs, hence called as atria. हे जे दोन ब्रॉड एंड कडे दिसणारे कंपार्टमेंट दिसतात ते रिसिव्हिंग चेंबर आहेत, थिन वॉल्ड चेंबर आहेत, त्यांना ॲट्रिया किंवा ऑरिकल्स म्हणायचं. ऑरिकल्स म्हणायचं. ते रिसिव्हिंग चेंबर्स आहेत. दे लुक्स लाईक अ इयर ऑफ डॉग. कुत्र्याच्या कानासारखा आकार दिसतो म्हणून त्यांना ॲट्रिया असं नाव दिलेलं आहे. आता हे दोन ऑरिकल एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी इथं आहे इंटर ऑरिक्युलर सेप्टम. त्याचबरोबर दोन व्हेंट्रिकल सुद्धा एकमेकापासून सेपरेट करणार हे पार्टिशन जे आहे त्याला म्हणायचं इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्याचबरोबर दोन्ही ऑरिकल्स दोन्ही व्हेंट्रिकल पासून पण सेपरेट केलेले आहेत. यांना म्हणायचं ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम. So due to presence of interauricular septum, two ventricles are separated. Due to presence of interventricular septum, two ventricles get separate. Due to presence of auriculoventricular septum, both auricles and ventricles get separate. And due to this, the heart becomes four chambered. ही आहे. आता तुम्ही माझ्याकडे पाहता त्यावेळी माझी ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. म्हणजे ही लेफ्ट साइड, ही लेफ्ट साइड. मग हे काय झालं? लेफ्ट ऑरिकल, हे लेफ्ट व्हेंट्रिकल, हे राईट ऑरिकल, हे राईट व्हेंट्रिकल. असे 4 कंपार्टमेंट या ठिकाणी दिसतात. फर्स्ट अबाउट द ऑरिकल्स. ऑरिकल्स आर थिन वॉल्ड चेंबर्स. These are receiving chambers. They looks like a ear of dog, hence called as atria. Two auricles are separated from each other by interauricular septum. या दोन्ही ऑरिकल मध्ये कंपॅरेटिव्हली हे ऑरिकल जरा लार्ज आहे. हे कंपॅरेटिव्हली त्या मानानं स्मॉल आहे. राईट ऑरिकल, जी हार्टची राईट साइड आहे ती इम्प्युअर ब्लड कॅरी करते. जी लेफ्ट साइड आहे ती प्युअर ब्लड कॅरी करते. आता इथं इम्प्युअर ब्लड कुठून कुठून येतं पाहू. बॉडीच्या हार्ट पासून खाली जे सर्व बॉडीचे पार्ट आहेत त्या सर्व बॉडी पार्ट मधून इम्प्युअर ब्लड शेवटी इथं आणलं जातं. हे आहे इन्फेरियर वेना क्यावा.
लार्जेस्ट ब्लड वेसल इन आवर बॉडी, इन्फेरियर व्हेना क्यावा. लोअर पार्ट करून इम्प्युअर ब्लड या राईट ऑरिकल मध्ये इन्फेरियर व्हेना मार्फत आणलं जातं. The opening of inferior vena cava is guarded by ischius wall. ischius wall आहे, झडप आहे, बॅकफ्लो होऊ नये म्हणून. त्याचप्रमाणे हार्ट पासून वरचे जे पार्ट आहेत तिथून पण इम्प्युअर ब्लड इथं कॅरी करण्याचं काम केलं जातं. ते कोण करतं? सुपेरियर व्हेना क्यावा. सो इन्फेरियर व्हेना क्यावा collect the impure blood from lower different parts of body, while superior vena cava collect impure blood from upper parts of body to right auricle. त्याचबरोबर या हार्टच्या वॉल्सना पण प्युअर ब्लडचा सप्लाय करोनरी आर्टरी करतात आणि इम्प्युअर ब्लड करोनरी व्हेन कलेक्ट करतात. आणि या करोनरी व्हेन्स काय होतात? इथं करोनरी सायनस मध्ये ओपन होतात. अँड करोनरी सायनस ओपन्स इनटू राईट ऑरिकल. म्हणजे हार्टच्या वॉल्स कडून इम्प्युअर ब्लड राईट ऑरिकल मध्ये आणण्याचं काम करोनरी सायनस मार्फत होतं. एकूणच बॉडीच्या सर्व पार्ट मध्ये असणार जे इम्प्युअर ब्लड आहे ते इथं कलेक्ट केलं जातं. आता या करोनरी सायनसच्या ठिकाणी वॉल आहे, त्या वॉलचं नाव आहे थिबॅसियस वॉल.